नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि सध्या पाणी पावसाळ्याचे वातावरण आहे. पाणी पावसाचे दिवस असल्याकारणाने हिरवळी, गवत सगळीकडे खूप वाढत आहेत. त्या अनुषंगाने सापांची भीती खूप वाढली आहे. दिवसाढवळ्या साप दिसत आहेत. तर सापांनाही ह्या वातावरणामध्ये थोडंसं लपायला जागा मिळते गवतामध्ये, तर हे हिरवळीमध्ये. तर सगळ्यांनी दक्षता घ्यावी, काळजी घ्यावी व त्याच्यापासून आपण सावध राहावं. साप दिसलास त्याच्यावरती नजर ठेवा आणि सर्पमित्राला संपर्क साधा. सर्पमित्र सापाला जंगलामध्ये रेस्क्यू करतात. असो, दुसरी गोष्ट अशी आहे की रात्री झोपताना सगळ्यांनी दाराबाहेर, आपल्या घराबाहेर आपण बुटं काढतो, चपला काढतो. तर बुटं चपल्या बाहेर काढत असताना ते चपल्या किंवा बुटं किंवा सँडल उलटे ठेवत जा, किंवा सकाळी सकाळी घालायच्या आधी त्यात तुम्ही हलवून बघत जा काठीने वगैरे सर्पावर शिरकाव केला आहे का नाही बुटामध्ये. कधी कधी आपण सकाळी सकाळी घाईमध्ये अनावधाने बुटं घालतो त्यावेळेस आपल्याला सर्पाचा दंश होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका राहू शकतो. त्याच्यामुळे बारीक बारीक गोष्टी सगळ्यांनी काळजी घेऊया. जे कोणी जंगलात रानावनात राहतात त्या व्यक्तींनी शक्यतो असं बघा की पलंगाखाली, घराच्या कोपऱ्याला, बाथरूमच्या कोपऱ्याला सर्प वगैरे दिसलंच मगच खात्री करा की आता ही जागा सेफ आहे, मगच मध्ये तुम्ही प्रवेश करा. घरामध्ये असो, बाथरूममध्ये असो, कुठल्या पडवी काही कोपऱ्याला असो, कुठे शेडमध्ये असो, ह्या ठिकाणी आपण सावधानतेने थोडंसं वागलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. असं काही दक्षता घ्यावी आणि आपण सुरक्षित राहावे एवढी विनंती. धन्यवाद.